पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबावर बोलतात, पण त्यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळलंय? शरद पवारांचा पलटवार. नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत सभा, तर महाविकास आघाडी उमेदवार विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरे चिपळूण आणि सावंतवाडीत प्रचार करणार. काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर. काल पुण्यात राहुल गांधींशी झालेल्या चर्चेनंतर नसीम खान यांची नाराजी दूर. पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, तानाजी सावंत यांचा मोठा दावा. तर आमदार जास्त असतानाही भाजपने दिलेला शब्द 100% पाळला, सावंत यांचं वक्तव्य. न्यायाचा अर्थ कळत नसेल तर काँग्रेसने तो शब्द वापरू नये. रोहित वेमुला प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका. महाडमधील हेलिकॉप्टर क्रॅशची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, सुषमा अंधारे यांची मागणी. ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधवांनी केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. मुलीला कोंडून ठेवल्यानं मारहाण केल्याचं अविनाश जाधवांचं स्पष्टीकरण. खंडणीचा आरोप फेटाळला. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवली. निर्णयामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर एका दिवसात 800 रुपयांनी वाढले. मराठवाड्यात 11 मोठ्या धरणांपैकी 3 धरणांमध्ये 0% पाणी साठा. जायकवाडीमध्ये केवळ 8% पाणी साठा शिल्लक. बुलडाण्यामध्ये 2 बसचा भीषण अपघात. अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.